पक्षस्तरावर काही चिंतन मंथन होईल आणि सगळ्या बाजू बघून योग्य व्यक्तीला संधी दिली जाईल, विचार केला जाईल. शांतीत क्रांती म्हणतात ना, ती शांतीत क्रांती या ठिकाणी होणार आहे. परत बीडचे पप्पू म्हणून आपल्याला लोक म्हणतात, मी कधी असं म्हणलं नाही. बीड नगर परिषदेमधील प्रभाग क्रमांक 3चा आज मतदान प्रक्रिया पार पडते. माझ्यासोबत आमदार जे आहेत विजयशिव पंडित आहेत. दादा, काय सांगाल, आज मतदान प्रक्रिया पार पडते, तुम्ही स्वतः लक्ष घालून आहात? काय नाही, प्रभाग क्रमांक 3B ची जी निवडणूक थोडं न्यायालयीन प्रक्रियेमुळं आज ते मतदान पार पडतंय. परंतु मला असं वाटतं की ही निवडणूक एक औपचारिकता आहे असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही. कारण या प्रभागामध्ये आमचे जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्यांची ही आता तिसरी चौथी टर्म आहे. गेल्या 1.5 दशकापासून ते या भागातील लोकांची एक सेवक म्हणून सेवा करत आले आणि नगरसेवक कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आमचे या ठिकाणचे उमेदवार श्री अमर मारुती नाईकवाडे म्हणजे अमर नाना आहेत. आत्तापर्यंत म्हणजे आता पाऊण वाजतोय, 35% पुढं मतदान हे झालेलं आहे आणि निश्चित या भागातील लोक सदैव 24/7 लोकांच्या सेवेमध्ये असणारा जो काही कार्यकर्ता आहे, जो आमचे उमेदवार आहेत अमर नाईकवाडे, यांना एकतर्फी कौल या भागातील मतदार बंधू भगिनी देतील. मात्र दोनही क्षीरसागर बंधू जे आहेत अमर नाईकवाडे यांना रोखण्यासाठी प्रयत्न करतायत. मतदारांना धमकवलं जात आहे असं अमर नाईकवाडे म्हणतात. तुमच्यापर्यंत काही अपडेट आलेले आहे का? या संदर्भात तुम्ही काही बोलणं वगैरे झालेलं आहे? हो, याच्यामध्ये आता दोन्हीही पक्ष समोरचे जे काही आहेत ते जर का यांना रोखण्यासाठी, यांना अडचणीत आणण्यासाठी, कॉर्नर करण्यासाठी प्रयत्न जर एक होऊन करत असले तर हे जे काही कुटील कारस्थान आहे, षडयंत्र आहे, हे लोक न समजण्या इतके काही दुधखोळे लोक नाही आहेत. मतदार हा अतिशय जागरूक आणि सुज्ञ, विशेष करून या भागातला जो नौकरदार आहे. फक्त तो असा जाहीरपणे असा समोर येत नाही, बाहेर येत नाही, बोलून दाखवत नाही. परंतु या भागातील मतदार मतदान करायला बूथवर गेल्यानंतर त्यांना अमर नानाशिवाय आणि घड्याळाशिवाय पर्याय हा दिसणार नाही. त्याचं कारण हे आहे की समोरचे जे उमेदवार आहेत ते 15 दिवसात या ठिकाणी ॲक्टिव्ह झालेले आहेत, कार्यरत झालेले आहेत. असं नसतं. तात्पुरतं निवडणुकीपुरतं यायचं आणि काहीतरी कुणाला तरी आमिष दाखवायची. परत या भागात आपण म्हणल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर मतदारांना, व्यापाऱ्यांना धमक्या देण्याचं काम झालं आहे. लोक याला थारा देत नसतात, लोक गप्प बसत असतात. शांतीत क्रांती म्हणतात ना, ती शांतीत क्रांती या ठिकाणी होणार आहे. परत एकदा योगेश क्षीरसागर असं म्हणाले आहेत, कारण उद्या निकाल लागतोय. 21 तारखेला गेवराईचं पार्सल जे काही वाघ सिंह म्हणते ते वाघ सिंह यांना आपण 21 तारखेला गिफ्ट देऊय अजित पवारांना, असं योगेश क्षीरसागर म्हणाले. तुम्हाला ते उद्या कळल. तो आता 24 तास राहिलेले आहेत, त्याचं ते निकालाच्या माध्यमातून कळल. त्याच्याबाबत मी बोलणार नाही. पण मी आपल्याला कधी म्हणलं नाही की आपल्याला बीड शहरात आपण बीडचे पप्पू म्हणून आपल्याला लोक म्हणतात, मी कधी असं म्हणलं नाही. शेवटी काय असतं माहिती का, ह्या अशा गोष्टी बोलून हे लोकांचं मनोरंजन होत असतं. अशा वैयक्तिक बोलून काय होणार आहे? तुम्ही लोकात तुमची काय हे पत आहे ती कळणार आहे निश्चितपणानं. उद्या निकालाच्या माध्यमातून ती पत कळणार आहे. अशा काहीतरी वैयक्तिक टीका टिप्पणी करायची आणि आपलं कर्तृत्व काय हे लोकाला माहीत नाही का? बीड हे जिल्ह्याचं ठिकाण आहे, जिल्ह्याच्या ठिकाणचं हे शहर आहे, बीड शहर आहे. या ठिकाणी काय झालेलं आहे काय नाही, आपण एकही निवडणूक लढवलेली नसताना नगरपालिकेच्या निवडणुकीत आपला फॉर्म उडालेला आहे मागच्या काळात. तुम्हाला जे काय आहे या शहरातील हे जे काय आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे या ठिकाणचं एक केडर आहे, जे कार्यकर्ते आहेत, जबाबदार लोक आहेत, अनुभवी लोक आहेत, त्यांनी तुम्हाला जवळपास 96,000 मतदान विधानसभेला जे काय आहे घेऊन दिलेलं आहे. त्यामुळं जे आता हवेत उडण्याचं काम चालू आहे ना त्यांचं, ते कळल. वेळन काळ सांगन काय काय. उद्याचा निकाल हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि शिवसंग्राम युतीचे
जे आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, त्याचबरोबर सगळे 26च्या 26 प्रभागामधील आमचे सगळे उमेदवार हे बीडकरांनी यांना कौल दिलेला तुम्हाला उद्याच्या निकालामध्ये दिसून येईल. वेगळा प्रश्न आहे, माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद गेलेलं आहे, त्या जागी तुमचं नाव प्रकाश सोळंके आणि धनंजय मुंडे यांचं नाव चर्चेत आहे. मात्र विशेषतः पाहायला गेलं तर तुमच्या नावाची चर्चा होते, याबद्दल कसं काय सांगाल आणि त्याबद्दल तुम्ही काही अजित पवारांची भेट घेतलेली आहे का, तुम्ही इच्छुक आहात का? हे बघा, हे कसं असतं, ह्या सगळ्या गोष्टी जे काय आहेत ह्या पक्ष आणि हायकमांड वरिष्ठांचा विषय असतो. त्यांनी याच्याबाबत निर्णय घ्यायचा असतो. सगळ्या गोष्टीचा शेवटी समतोल राखणं हे जबाबदारी जे काय आहे पक्षश्रेष्ठींची असते. सर्वकष विचार करून हा निर्णय होणार आहे. याच्याबाबत मी काय कुठलं माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेबांची याच्याबाबत माझी कुठली चर्चा झालेली नाही आहे. सगळ्या गोष्टी होतील. सध्या निवडणूक आहे, उद्या निकाल आहे आणि 15 तारखेला मला वाटतं महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत. पण या निवडणुकीचा काळ आहे. याच्यानंतर याच्यामध्ये पक्षस्तरावर काही चिंतन मंथन होईल आणि सगळ्या बाजू बघून योग्य व्यक्तीला संधी दिली जाईल, विचार केला जाईल. हे बघा, राजकारणामध्ये माणसानी अपेक्षा ठेवणं हे साहजिक असतं. शेवटी आपल्याला ही संधी मिळाली पाहिजे ही अपेक्षा असतीच. आणि विचार जो काय आहे, मी म्हणलं की सगळ्या बाजूने विचार केला जातो. योग्य पद्धतीनं जी योग्य व्यक्ती आहे या पदासाठी किंवा या बीडसाठी, जे जिल्ह्याचं व्यवस्थित सगळ्या बाजूनं सगळ्या गोष्टीनं ते न्याय देऊ शकतो सगळ्या गोष्टीला, याचा विचार केला जाईल. तो पक्षस्तराचा विषय. होते विजयसिंह पंडित आणि माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद गेलं, त्यांच्या जागी माझा विचार करेल पक्ष आणि पक्ष जे ठरेल त्याला ते मला मान्य असेल. मात्र येणाऱ्या काळामध्ये नगर परिषदेच्या निवडणुका झाल्यात, महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. हे संपूर्ण झाल्यानंतर एक पक्षाची चिंतन बैठक होईल. त्या बैठकीमध्ये जे काय ठरेल ते मला मान्य असेल असं विजयसिंह पंडित यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर बीडच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जी दादागिरी दाखवली जाते ती देखील मोडीत काढण्याचं काम 21 तारखेला जनता करेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. निकाल जो लागेल तो आमच्या बाजूने लागेल असा ठाम विश्वास विजयसिंह पंडित यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामॅन ऋषिकेश गालपाडेसोबत मी योगेश काशीद, साम टीव्ही न्यूज, बीड. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.